हेलो गाइस, आप लोग देख सकते हो अभी हम लोग आए हैं सैलून, जहाँ पर हम सब लोग आते हैं हमेशा अपनी बॉडी क्लीन करने के लिए, जो भी है हेयर्स रिमूव करने के लिए, हेयर कट करवाने के लिए, शेविंग करवाने के लिए। तो चलिए कुछ बातें करते हैं भैया से जो कि बैठे हैं यहाँ पे। देखिए ये शॉप के ओनर है, इनसे ही कुछ सवाल जवाब करते हैं हम। आप ही ओनर हो ना इस शॉप के? ओके, आप मतलब जो भैया लोग हैं ये काम करते हैं यहाँ पे? ओके, मेरे क्वेश्चन से कुछ आप उसका आंसर करिए। मतलब जो बार्बर का लाइन है वो कितने साल से हो आप इस लाइन में? 25 ईयर्स। ओके, आप प्रॉपर यहीं के हो? ओके, और ये कामगार जो है वो भी इधर के ही है? ओके ओके। और मतलब आपका कैसे कैसे दिनचर्या होता है, दिन में कैसे कैसे शुरुआत होती है? आप इधर आइए, यहाँ पे खड़े रहो तो अपना है वैसे ही रहेगा और कैसा रहता है। ओके ओके, मतलब ऑफ्स वॉफ्स के बारे में बोलिए, कब कब आप रेस्ट करते हो, दिन भर कितना काम करते हो, कैसा करते हो? 8 बजे से 2 बजे, फिर 2 से रेस्ट, 4 से 10:30 11 बजे। ओके ओके, मतलब आप ओन करते हो, एक ही शॉप है आपका? और आपका नाम? सुशांत। मुझे बताइए कैसे कैसे क्लाइंट्स आते हैं आपके इधर बाल कटवाने वाले? सब आते हैं, हर एक प्रकार के आते हैं। बताइए, मतलब कुछ बताइए कैसे कैसे वैरायटी ऑफ कस्टमर्स आते हैं? मतलब सर फिरे, कुछ अच्छे, कुछ पोलाइटली। आप एग्जांपल देके बता सकते हो कि ऐसे ऐसे क्लाइंट्स हमारे पास आते हैं, हम लोग इनसे डील करते हैं। एलैबोरेट करके बताइए थोड़ा सा। बताओ, मेरे को कुछ समझ करके सर, हर एक ऐसे लोग आते हैं ना कि मैनेज करना भी भारी पड़ जाता है। ओके। और छोटे बच्चों को भी, मतलब उनको भी बहुत बहला फुसला के हेयर कट करना पड़ता है, उसमें भी दिक्कत रहता है। ओके, मतलब आफ्टरऑल सारे वेराइटीज ऑफ कस्टमर आपके यहाँ आते हैं। ओके, और क्या है, मतलब कुछ तो बताइए कि मैं कुछ डाल सकूँ डॉक्यूमेंट्री में कि सैलून्स के ये मतलब डाउनफॉल्स है, फिर लूप होल्स है, या फिर अच्छी चीज़ है? मतलब अच्छी चीज़ है सैलून, एक्चुअली अपने मेहनत के ऊपर है। ओके, क्या कर, जितना मेहनत करोगे उतना बेस्ट है। ओके, वो तो है, हर काम में मेहनत सबसे ज़्यादा ज़रूरी है, लेकिन अपने क्लाइंट्स अपने भगवान के जैसे होते हैं, वो कैसा भी बिहेव करे आपको अच्छा उनके साथ ट्रीट करना है। ओके, मतलब कुछ तो बताइए ताकि मैं वीडियो में डाल सकूं कि ये सही चीज़ है। क्या बताऊँ, कस्टमर का क्या जितना बताओ उतना कम। ओके, अच्छे कस्टमर्स के बारे में व्यूज बताइए, कैसे कैसे आते हैं? कस्टमर इनसे ही बात करके इनका अरे फक्त तुमचं एक फक्त हे द्या, कसं कसं इथं येऊन कसं कसं फील होतं आहे तुम्हाला, म्हणजे सलूनचे रिलेटेड, बार्बरचे रिलेटेड? म्हणजे पहिल्यापासून आपलं इथे ठरलेलंच आहे ॲक्च्युली मध्ये याच्यामध्ये ना मला ते खूप फ्रेंडली आहेत आपले सगळे. ओके, खूप फ्रेंडली आहे, त्यामुळे ना तिथे खूप वेगवेगळ्या. किती वर्षानं तुम्ही इथंच येताय करायला? 8 ते 10 वर्ष झाले इथे. ओके ओके ओके, हे भैया कसं आहेत, म्हणजे ट्रीट कसं करतात ते भैया कसं ट्रीट? सगळे जॉली पर्सन आहेत. ओके, इथले म्हणजे स्टाफ जो आहे हे ओनर तर हां बोललंय त्यांच्याशी सगळे राजकारणापासून ते गुंडांपर्यंत सगळेजण. ओके ओके ओके, म्हणजे टोटल डोंबिवलीमध्ये किती हेअर सॅल्यून्स आहेत? अरे थांबा ना, व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे. हा, डोंबिवलीमध्ये किती सॅल्यून्स आहेत म्हणजे तुमच्या अंदाजे एक बार? 3,000 पेक्षा जास्त. ओके, म्हणजे सगळे इथलचे वर्कर्स थोडे थोडे बाहेर स्टेटचे असं आहेत का कामगार? ओके ओके ओके, हा ते मला कन्सर्न नाही, हिंदू असो मुस्लिम असो, बस चांगलं विचारतात ना. ओके ओके ओके, असले क्लायंट. ओके ओके, कारण की आपल्या इथे ना जास्त करून लोक असे येतात, कस्टमर विचारतात हां स्टाफ कुठला आहे तुमचा. बरोबर आहे, आपले प्रॉपर एकदम हिंदूच आहे सर्व. ओके ओके, म्हणजे आफ्टरऑल हे एक इम्पॉर्टंट प्लेस आहे सलून, म्हणजे इकडं आल्यानंतर फ्रेश होतोय माइंड, म्हणजे केस वाढलेले, काही पण स्ट्रेस असो, चंपी पण होतीये ना इथं, सगळं स्ट्रेस रिलीज करायला क्लायंट्स येतात. ओके, अजून काय माझे क्वेश्चन्स, म्हणजे तुमच्यातर्फे म्हणजे काय बोलायचं आहे का तुम्हाला की आजूबाजू असं इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे? लॉकडाऊन पडलं होतं तेव्हा लॉकडाऊनमध्ये म्हणजे सॅनिटायझेशन लई इम्पॉर्टंट होतं, आणि व्यवस्थित सर्व हे केलेलं आहे.
नाही काय नाही. ओके ओके ते लॉकडाऊनमध्ये जाम बेकार हालत झालेली. ओके. लॉकडाऊनमध्ये जास्तच झाले. लॉकडाऊनमध्ये सगळे घरी ते बोलवत होते तेच. ओके ओके. म्हणजे तुम्ही कसं सर्वाइव्ह केलं आहे लॉकडाऊनमध्ये? म्हणजे सगळे म्हणजे खूप जास्त टेन्शन होतं हे आपलं कोरोना फैलायचं. म्हणजे तेव्हा तुमचं घराचं म्हणजे फीडिंग कसं होत होतं? म्हणजे घर कसं चालायचं? आता काय आहे, देवाची कृपा आहे आपल्यावरती म्हणून झालंच. ओके. सगळं हे झालं आहे देवाच्या आशीर्वादाने. ओके. अजून काय 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 म्हणजे तुम्हाला वाटतंय की आम्हाला सरकारने हे द्यावं, अजून फॅसिलिटी करावं आम्हाला? सरकारचं लक्ष कुठे आपल्यावरती? सरकारचं लक्षच नाही का? कुठे लक्ष? ओके ओके. लॉकडाऊनमध्ये म्हणजे तुमच्या युनियनकडून कुठून काय चाललं? युनियन पण नाही. मग ते लायसन्स असतंय ना तुमच्याकडे लावलेलं? ते कसं झालंय, युनियन आपल्या हिशोबाने चालतं. ओके. आजपर्यंत माझ्या दुकानात तो कुठलाही युनियन आला. तुम्ही सगळं आहे म्हणजे जे काय आहे ह्यांचे प्रॉब्लेम्स असलेले तुमचे कामगारांचे ते पण तुम्हीच चालवले? ओके ओके ओके. युनियनकडे जाऊन फायदा काय? युनियन आहेच कुठे? बरोबर आहे. माहिती नाही. बरोबर आहे. ओके. म्हणजे हे सारे लूपहोल्स आहेत. आता माझा असं विचार चाललाय की मी स्वतः आता युनियन बनवतो. बनवा ना. बनवून वाल्यांना घेऊन आहे ना, मी स्वतः युनियन बनवायचं चालतो. ओके. ते चांगलं तुमचं इनिशिएटिव्ह आहे. ट्राय करा. जे काही प्रॉब्लेम्स असतील सॉल्व करा. म्हणजे हे जे जागा आहे ना लोकांना इम्पॉर्टंट आहे. हे जागा नसली ना लोक कसं फील करेल, कुठे जाईल? ते सगळ्यात इम्पॉर्टंट जागा आहे. हो हो. त्यामुळं दिस इज द बेस्ट प्लेस टू रिलॅक्स अँड टू बी क्लीन अँड टू बी हायजीन मेंटेन माझ्या हिशोबाने. ह्यावर तुमचं काय बोलणं आहे? माझं एक म्हणणं आहे की लॉकडाऊनमध्ये जे दिवस काढले ते हाल वापस यावर नाही. बरोबर ना? हो हो. त्यांना विचारा, ते बरोबर सांग. सर तुम्ही बोला, इथं रेग्युलर कस्टमर आहे तुम्ही. म्हणजे तुम्हाला काय काय वाटतंय अपब्रिंगिंग्स जे चेंजेस व्हायला पाहिजे, ह्यांना फॅसिलिटी भेटायला पाहिजे, हे सगळं बोला. ॲक्च्युली आपण कितीतरी विचार केला ना यांना फॅसिलिटी भेटल्या पाहिजे, तेवढ्या भेटत नाही. आणि कधी मला नाही वाटत की सरकार यांच्यासाठी करून येईल, कारण की यांनी किती प्रयत्न केले. यांच्या बरेच यांच्या संघटना पण आहेत, त्यांच्या युनियन पण आहेत. ओके. त्यांच्या युनियन थ्रू ज्याला रेट जो फिक्स ठरवला जातो तेवढे तर ॲक्च्युलीमध्ये कस्टमर तेवढे अफोर्ड नाही करत, कारण की ते कस्टमर लोकांचे दिवस असे लागलेत की त्यांना खूप त्रास होतो आहे. पण हे लोक ना जे आपले लोक जे त्यांना समजून जातात, कारण काही काहींची कॅपॅसिटी नसते, ते 50-60 रुपये पण द्यायला लोकांना त्रास होतो. हे पण यांनी काही जसे कोणाला अजून मी बघितलं की बरेच कस्टमर येतात त्यांच्याकडे, त्याने भले त्यांनी 50-30 रुपये दिले तरी हे घेतात यांचा. ओके. म्हणजे सोशल सर्व्हिस पण करतायत. हां, म्हणजे ॲक्च्युलीमध्ये सोशलमध्ये हे समाजसेवक म्हणून ॲक्टिव्ह म्हणून आहे. याचं नाव भले सुचवते पण त्यांना मुन्ना शर्मा म्हणून. ओके. मुन्ना शर्मा. ओके. नाईस. यू आर डुईंग अ गुड जॉब. मी काय बोलतो म्हणजे तुम्ही जे करताय ना चांगलं काम करताय. असं काय होतंय का कधीतरी म्हणजे रोडावर कोणतरी जाणारं मेरा इतना बाल काढ दो, मेरे पास पैसे नाही आहे, म्हणजे तुम्ही करून देणार? ओके. आपल्या दुकानात आले सर्व्हिस देतो, पैसे असेल नसेल तरी आम्ही काय बोलत. ओके. अजून काही इम्पॉर्टंट सांगायचं असेल तर तुम्हाला सांगू शकताय तुम्ही. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये विचार करून सर्व बनवू आपण. ओके ओके. आता काही अचानक काय काहींचं वक्तृत्व चांगलं असतं, बरे त्यांना खूप बोलायचं असतं पण ते मनातून बाहेर निघत नाही. ओके ओके. चला. ऑल राईट. थँक्यू.